अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, आपल्याप्रमाणे वाघांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्याच्या संदर्भात आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्याच्या ज्या 4 महिला या ठिकाणी मृत्युमुखी पडल्या या संदर्भातली ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरची लक्षवेधी आहे. वन्यजीव आणि माणसं याच्यातला संघर्ष आता आपल्याला दुर्दैवाने नवाही नाही राहिलेला नाहीये आणि तो जवळजवळ रोज घडतोय. अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झालेली आहे. आपल्या राज्यामध्ये 23 मध्ये 55 लोक यात मृत्युमुखी पडले, 24 मध्ये 60 ते 65 मृत्युमुखी पडले, 25 मध्ये 47 चंद्रपूर जिल्ह्यात आणि गेल्या 5 महिन्यामध्ये 11 लोकांचा मृत्यू केवळ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या वाघांच्या हल्ल्यामध्ये झाला. एवढी भयान अवस्था आहे. उत्तरामध्ये माननीय मंत्री महोदयांनी कृती आराखड्याचा उल्लेख केला आहे आणि संवेदनशील 10 जिल्हे जे आहेत त्या 10 जिल्ह्यामध्ये कमांड अँड कंट्रोल रूमची निर्मिती करणे, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पूर्वसूचना देणारी यंत्रणा बसवणे वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. 260 कोटी रुपयाचा कृती आराखड्याला मंजुरी दिलेली आहे असं आपण उत्तरात म्हटलेलं आहे. तर या 260 कोटी रुपयातले किती कोटी रुपये आपल्या खात्याकडे त्याचं म्हणजे अलोकेशन झालेलं आहे याचं स्पेसिफिक उत्तर द्या. क्रमांक 1. 2. जो कृती आराखडा तुम्ही त्या ठिकाणी त्याला मंजुरी राज्य सरकारने दिली आहे त्याच्या अंमलबजावणीची स्थिती आता काय आहे याचं थेट आणि एक्झॅक्ट उत्तर मला अपेक्षित आहे. कारण हेच उत्तर गेल्या अधिवेशनामध्ये जेव्हा या विषयावरची लक्षवेधी आली होती तेव्हा अशा स्वरूपाचं उत्तर आलं होतं, पण त्याच्यानंतर हे हल्ले झालेले आहेत आणि त्यामुळे हा कृती आराखड्याची अंमलबजावणी आत्ता कुठल्या स्टेजवर आहे हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर वाघांच्या पुनर्वसनाचं, बिबट्यांच्या पुनर्वसनाची स्थिती काय आहे आणि चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी 24/7 नियंत्रण कक्ष आपण चालू करणार का, असे माझे 2-3 स्पेसिफिक प्रश्न आपल्याला या निमित्ताने आहेत. सन्माननीय सदस्य अतुलजी भातखलकर यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला प्रामुख्यानं विदर्भातल्या 5 जिल्ह्यांमध्ये ज्या काही घटना अपघातानं घडतात, अनावधानं घडतात, त्या दुर्दैवानं होत असतात आणि त्या कमी कशा होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.